आणि योजना बंद होऊ दिली नाही. भविष्यातही ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. काही झालं तरी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील. पण यांचा काय विचार आहे बघा. हे सांगतात आम्ही आलो की योजना बंद करू. उद्धव ठाकरेजींनी तर जाहीर सभेमध्ये सांगितलं आमचं सरकार येऊ द्या, मागच्या सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करू. मी माननीय पवार साहेब, माननीय उद्धवजी, माननीय नाना पटोलेजी यांना एवढीच विनंती करतो, अरे तुम्ही आणि आम्ही राजकीय विरोधक आहोत. तुम्हाला जर शत्रुता काढायची असेल तर आमच्याशी काढा, पण आमच्या लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयावर डोळा ठेवू नका. हीच विनंती मला या निमित्ताने त्यांना करायची आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात आपलं सरकार काम करताय, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करताय, सोशल सेक्टरमध्ये काम करताय. आता केंद्र सरकारने योजना आणली आहे, राज्य सरकार योजना आणताय. आपण त्या ठिकाणी सूर्यघर सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये येत्या काळामध्ये प्रत्येक घरावर सोलर लावून त्या माध्यमातून त्या घराला विजेचं बिलच येणार नाही, मोफत वीज मिळेल, अशा प्रकारची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. आपण देखील ती योजना आपल्याकडे सुरू करतो आहोत. येत्या काळामध्ये गरीबाला, मध्यमवर्गीयाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो, हे सरकार तुमचं सरकार आहे. तुमच्या सरकारमध्ये तुमच्या हक्काच्या माधुरीताई असल्या तर तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये 20 तारखेला माधुरीताईंच्या कमळाची बटन दाबा, महायुतीला मतदान करा आणि पुन्हा एकदा तुमच्या हक्काचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जे सरकार आलं त्यांनी ही मोदीजींच्या आशीर्वादानं महिला केंद्रित योजना सुरू केल्या. आम्ही त्या ठिकाणी महिलांकरता, विशेषतः मुलींकरता लेक लाडकी योजना सुरू केली. आपल्या घरी कन्या रत्न प्राप्त झालं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे. म्हणून ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीला आम्ही देतो आहोत, जेणेकरून त्या घरामध्ये आपल्या घरात लक्ष्मीच जन्माला आली अशा प्रकारे त्या मुलीचा आदर त्यांनी केला पाहिजे. आपण दुसरी योजना आणली. आमच्या महिलांना एसटीच्या बसमध्ये जो काही प्रवास आहे त्याला 50% तिकीट लागेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला. निर्णय केला तर एसटीचे लोक आले, म्हणाले अहो हा निर्णय परत घ्या, आमच्या एसटीचा बोरा वाजेल, आमची एसटी त्या ठिकाणी खूप नुकसानीत जाईल. आम्ही सांगितलं परत घेणार नाही, गरज असेल तर तुम्हाला मदत करू. महिन्याभरापूर्वी ते एसटीचे लोक आले, म्हणाले साहेब योजना बंद करू नका, काही झालं तरी करू नका. म्हटलं अरे तुम्हीच म्हणत होतात योजना बंद करा, आता म्हणता करू नका. अरे म्हणाले तुम्ही योजना सुरू केल्यापासनं इतक्या महिला एसटीने प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता योजना बंद करू नका. मग मी जरा आढावा घेतला, माझ्या लक्षात आलं आता आमच्या बहिणींनी प्रवास करणं सुरू केलाय आणि अनेक ठिकाणी दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आमच्या बहिणी आमच्या दाजींना भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी थांबा, तुम्ही गेले तर दुप्पट तिकीट पान तंबाखू खर्रा मावा काय खाल आणि पैसे बर्बाद कराल, त्याच्यापेक्षा मीच जाऊन काम करून येते. आणि म्हणून आमच्या महिला आता बाहेर पडलेल्या आहेत आणि एसटीला देखील प्रॉफिट मध्ये आणण्याचं काम आमच्या महिलांनी केलंय. आणि यासोबत आपण एक निर्णय केला, आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफीचा निर्णय केला. इंजिनियर बनायचं असो, डॉक्टर बनायचं असो, MBA BBA काही करायचं असो, मुलींना 1 लाख 2 लाख 5 लाख फी लागली तरी ती सरकार भरणार आहे. कारण आमच्या लक्षात आलं गरिबांकडे, मध्यमवर्गीयांकडे शिकवण्याची इच्छा तर असते, पण घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असली तर आईबाप म्हणतात
पैसे कमी आहेत, मुलाला शिकवू, बाई तुझं लग्नच करायचं आहे, तू घरी बस. त्या मुलीला किती हुशार असलं तरी शिकवता येत नाही. म्हणून आम्ही सांगितलं आता काळजी करू नका, आई बापाजवळ पैसे नसतील तर मुलीचे मामा मंत्रालयात बसलेले आहेत, मुलीचं शिक्षण मामा करतील आणि सगळ्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था आपण या ठिकाणी केली. कारण मुली शिकतील तरच हा देश पुढे जाईल, हा मंत्र घेऊन आपण काम करतोय. त्यासोबत लाडकी बहीण योजना आपण आणली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आपण टाकतो. जेव्हा योजना आणली खूप नावं आम्हाला ठेवली, योजना फसवी आहे, योजना होणारच नाही, पैसा येणारच नाही. जवळजवळ 2.5 कोटी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट केले आणि समोरच्यांची तोंड छोटी झाली. पण मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, तुमचे सख्खे भाऊ तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतायत, पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत, जे सावत्र भाऊ महाविकास आघाडीच्या नावानं तुमच्या योजना बंद करतायत. मला सांगितलं पाहिजे, या महाविकास आघाडीचे अधिकृत नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये गेले आणि सांगितलं की या ठिकाणी आम्हाला ही योजना बंद केली पाहिजे, कारण ही योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे आणि ही योजना बंद करा अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली. पण चिंता करू नका, आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि योजना बंद होऊ दिली नाही. भविष्यातही ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. काही झालं तरी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील. पण यांचा काय विचार आहे बघा, हे सांगतात आम्ही आलो की योजना बंद करू. उद्धव ठाकरेजींनी तर जाहीर सभेमध्ये सांगितलं, आमचं सरकार येऊ द्या, मागच्या सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करू. मी माननीय पवार साहेब, माननीय उद्धवजी, माननीय नाना पटोलेजी यांना एवढीच विनंती करतो, अरे तुम्ही आणि आम्ही राजकीय विरोधक आहोत, तुम्हाला जर शत्रुता काढायची असेल तर आमच्याशी काढा, पण आमच्या लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयावर डोळा ठेवू नका. हीच विनंती मला या निमित्ताने त्यांना करायची आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात आपलं सरकार काम करताय, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करताय, सोशल सेक्टरमध्ये काम करताय. आता केंद्र सरकारने योजना आणली आहे, राज्य सरकार योजना आणताय. आपण त्या ठिकाणी सूर्यघर सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये येत्या काळामध्ये प्रत्येक घरावर सोलर लावून त्या माध्यमातून त्या घराला विजेचं बिलच येणार नाही, मोफत वीज मिळेल, अशा प्रकारची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. आपण देखील ती योजना आपल्याकडे सुरू करतो.